मराठा आरक्षण आणि मंत्री महादेव जानकर यांच्यावरून आमदार जयंत पाटील यांनी राज्य सरकारवरती घणाघाती टीका केली आहे। न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतीत सरकारने वेळ मागून घेतलाय। यावरून सरकारला मराठा आरक्षणाबाबत टाळाटाळ करायची आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला। तसंच शिवराळ भाषा आणि मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलणारे मंत्री महादेव जानकर यांना मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर नारळ देऊन दाखवावं असं आव्हान जयंतराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिलंय। ते आज सांगलीमध्ये बोलत होते। जानकरांनी किती खालच्या पातळीवर जायचं आणि कोणत्या पद्धतीने टीका करायची ही सगळीच पातळी सोडून का जानकर वागले हे सगळ्या जगाला माहिती आहे। जानकरांनी इतक्या खालच्या शब्दांचा वापर करणं आणि आपली पातळी सोडणं याचा अर्थ जानकरांचं आसन डळमळीत झालेलं आहे। त्यांना धनगरांना आरक्षण मिळवून देता येत नाही, ते थोडंसं बाजूला करावं आणि विषयांतर करावं म्हणूनच जानकर असे टोकाचं वागतात। अजितदादा असोत किंवा पवारसाहेब असोत यांची काम करण्याची पद्धत कुणीही टीका केली तरी मला वाटत नाही ते अशा टीकेला भीक घालतात। परंतु महाराष्ट्रातली आमची राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी युवक फळी आज संतापलेली आहे आणि त्यांचा संताप अनावर होतोय। शेवटी कशा पद्धतीने भाष्य करायचं याला काही मर्यादा जानकरांनी ठेवलेली नाही। खरं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीतही ते म्हटले की मुख्यमंत्र्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांनी केलेलं विधान मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात ला एक सहकारी मुख्यमंत्र्यांनी चमचे ठेवलेले आहेत असं जर म्हणत असेल तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आता जानकरांना लवकर नारळ देण्याची गरज आहे। मुख्यमंत्र्यांच्यात हे धाडस नाही हे आम्हालाही माहिती आहे। मराठा समाजाचे राज्यात निघणारे मोर्चे पाहता याचा अभ्यास करून सरकारने भूमिका आतापर्यंत मांडायला हवी होती, मात्र आज न्यायालयात म्हणणं मांडायला पुन्हा वेळ घेतलाय। यावरून सरकार मराठा आरक्षणाबाबत टाळाटाळ करतंय असा आरोप यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला। न्यायालयात वेळेवर भूमिका मांडली पाहिजे। राज्य सरकार का टाळाटाळ करते हेच कळत नाही। खरं म्हणजे मराठा समाजाचे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाल्यानंतर खरं म्हणजे आत्तापर्यंत ह्या प्रश्नाचा अभ्यास करून सरकारची भूमिका स्वयंस्पष्ट सरकारने मांडणं गरजेचं होतं। आज न्यायालय सरकारला फटकारतायत याचा अर्थ जाहीर आहे की सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीत टाळाटाळ करायची आहे।